आता आपण पाहूया की किडनीचे आजार हे कुठल्या कशा प्रकारचे असतात. एक असतं अक्यूट किडनी इंजुरी म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात किडनीचं डॅमेज, आणि दुसरं असतं क्रॉनिक किडनी डिसीज म्हणजे किडन्या कायमस्वरूपी निकामी झाल्या. थोडक्यात जे तात्पुरत्या स्वरूपात किडनीवर डॅमेज होते त्याचे बरेच कारण आहेत. उदाहरणार्थ किडनी स्टोन्स, कुठल्याही टाईपचे इन्फेक्शन, पेशंटचा बीपी कमी झाला, हानिकारक मेडिसिन्स, आणि परमनंट जे किडनीचं फेल्युअर असतं त्याला आपण सीकेडी म्हणतो म्हणजे क्रॉनिक किडनी डिसीज. त्याचे बरेच कारण आहेत. सर्वाधिक प्रमुख कारण ज्याचं जे आहे डायबिटीस म्हणजे मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनीचे स्टोन्स, युरिनला वारंवार इन्फेक्शन होणे, किडनीचा आकार मोठा होऊन त्याच्यामध्ये पाण्याचे फुगे होणे. जर जे तात्पुरतं किडनीचं डॅमेज असतं ते पूर्णपणे रिकवर होतं. त्याच्याकरता औषधोपचार, जे कारण आहे त्या कारणाची ट्रीटमेंट करणे म्हणजे इन्फेक्शन ट्रीट करणे. किडनी कायमस्वरूपी फेल आहे. जेव्हा क्रिएटिनची लेवल 8, 9, 10च्या पुढे जाते त्याच्या पुढे दोनच पर्याय उठतात. एक तर किडनी डायलिसिस करणे, त्याला 2 प्रकारचे डायलिसिस असतात, जे रक्ताचं डायलिसिस, पोटाचं डायलिसिस, 2 प्रकारचे डायलिसिस असतात. रुग्णाचं वय फार नसेल म्हणजे 60च्या आतमध्ये असेल आणि तो फिजिकली फिट असेल म्हणजे शारीरिकदृष्ट्या त्याची क्षमता चांगली असेल तर डेफिनेट ट्रीटमेंट आहे क्रॉनिक किडनी डिसीजची किडनी ट्रान्सप्लांट. त्याला म्हणतो आपण किडनी प्रत्यारोपण. हे त्याच्यावरचा एक रामबाण आणि सगळ्याधिक सर्वोत्तम असा उपाय आहे किडनी परमनंट किडनी फेल्युअरचा किंवा क्रॉनिक किडनी डिसीजचा.